मित्रांनो चला आता घरी निघालो आत्ता जस्ट. आणि पाठीमाग बघू शकता की माणसं येतात आमची. 3 गाड्या आले माझ्या पाठीमागून. हे आमचे आमचे जे मेन मार्गदर्शक आहे ते आहे आमचे आशिष गोगावले. त्यांचीच गाडी पुढे आता त्यांनाच रोड माहिती पुढे आम्ही हळूहळू चालवत आहेत गाड्या. हा कारण की रस्त्यात खड्डेच असते की तेच माहिती आहे. आणि हे आमचे नवीन उद्योजक आहे हे बघा हे आमचे हा एवढं फास्ट चालवतोय गाडी तरी घाबरत नाही. झाली सवय आता. कुठे पिटलं होतं. हे आधी जागेवर टाकते रोड खतरनाक आहे. ड्रायव्हर काय म्हणतो ड्रायव्हरवरती एवढा विश्वास ठेवायचा जेवढा आहे बघा. इथं खाली नदी आहे. ही खाली डायरेक्ट दरी आहे. डायरेक्ट खाली नदी गेला डायरेक्ट खाली रोड आहे. हा बघा रोड पण रस्ता पण एवढा वळला काय ना त्या नदीवर आम्ही बोललो. ती नदी पुढे होती त्या ठिकाणी आम्ही बोललो. कसं वाटलं. स्वित्झर्लंड हो स्वित्झर्लंड म्हणताय तर तुम्हाला तिकडे पुढे कोल्हे बघा. स्वित्झर्लंड तिकडे पुढे कोल्हे दिसत आहे. हे बघा इकडे दाखवा स्वित्झर्लंड. हे स्वित्झर्लंड हे बघा हे स्वित्झर्लंड यासारखं दुसरं काहीच नाही. निसर्गाची खरी मजा तर फक्त ह्याने आणि मी घेतली. आम्ही दोघांनी मजा घेतली. याच नदीवरती पोलवतो आणि हे आशिष आणि समीर गेला चिकन आणायला. हे दोघं काय नाही. हे दोघं रांड्याच्या खाली बसलेले. चला पहिली गाडी गेलेली आमची. आता दुसरी गाडी पण निघाली आमची. आता आमची तिसरी गाडी समोरून 2 गाड्या येतात. चला पाहुण्यांना नमस्कार करून निघून जाऊ आपण. चला हा समोर बघा असं वातावरण पाहिजे ना असं बाबा. सगळीकडे हिरवळ टोटली हिरवळ. बघा हे बाबा ते बाबा बघा हे बाबा ते बघा बाबा हे म्हणजे एकदम निसर्गाचं वातावरण समोर त्यांचं घ्यायचं काय हे आपलं अजून माहित नाही. सुकी मच्छी घ्यायची. सुकी मच्छीसाठी आपण आज मार्केटला आलेलो आहे. सुकी मच्छी कुठे भेटते हे दोघं पुढे गेलेले या प्रकारे त्याचं याला नक्की काय बोलते त्याला खाजा. सुकी मच्छी घेतो आम्ही भाऊ. कुठली माहिती पाहिजे तेवढा कुठली मच्छी पाहिजे. 100 पावणे 80 बघा पाहिजे बघा. आता ट्रॅफिक एवढी लागलेली आहे किंवा सांगा हे जे खड्डे बघूया बघा. अहो केवढा मोठा खड्डा भाऊ. खड्डे खड्डे महाडला आलं खड्डे नाही बघितले असं कधी होणारच नाही. मानगाव जाम पाऊस आहे दादा. आता पाऊस पण चला आला लगेच गेला. बघू शकता की किती पाऊस जोरात चालू आहे. आता मी मानगाव फाट्यावरती आहे. हॉटेल रेड्डी म्हणून नाव आहे तिथे थांबलेलो आहे. तरी अजून आमच्या 2 गाड्या यायच्या बाकी आहेत. त्या पण मानगाव गावात प्रॉपर. तर बघा ह्या आमच्या 2 गाड्या आलेल्या आहेत. आशिष गोगावले बघा असे जांभळाकडे ते रेनकोट घालून फुगा झालेले आहेत. त्या दोघांनी मस्त हे केलेलं आहे एक नंबर असं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है. आणि तो पिवळावाला बघा ते त्याला तर ते बुजगावरे झालेलं आहे तो दुसरा. तर मित्रांनो आता हे आमचं डोबी मिरचीचे वरचं कवर निघालेलं आहे. हे 150 रुपये डोबी मिरची घेतलेली आम्ही. आणि हे आमचं वांग. हे वांग्याला एकदम करपून एकदम काढलेलं बाहेर सगळं वरचं कवर काढलेलं वांग्याने. 150 रुपयाची कवर आहे ते. तो मध्ये जाटाचा फायदा झाला. कसा फायदा झाला तुला हा. 150 रुपये काढलेलं पाणी निघालं त्याच्या काय खाली तरी शिव भिजलं ना तुम्ही.
ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? हा आमची डोबी मिरची वरतून शेप आहे आणि खालून ओली झालेली आहे. डोबी मिरची खालून पाणी लागलं म्हणून डोबी मिरची शेडलेली आहे खालून. आजचे चहाचे मानकरी आशिष गोगाले साहेब, राणी साहेब. साहेब आहेत. हे कोणी असेल त्यांच्याकडून धन्यवाद. थँक्स, लव्ह यू. तर सरकारनं माझी विनंती बॉस स्पीड पुढे टाका नका जाऊ. टाकले तर थोडे मोठे जागा एवढं विषय आपण आमच्या पेटवर जातो खाली. सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? काय बोलतो? हा म्हणजे सॉरी आम्ही भारताच्या बाहेर आहे ना. आशिषचे गावचे मंडई दिसलेले आहेत. आता जस्ट क्रिकेट कप मारून आलेले आहेत. काय बोलतो? काय बोलतो? नुसता पाहत होता कधी आम्ही राऊंडअपला गेलो सकाळी तेव्हा. काय बोलतो? हा काय बारक्या होता ना. काय रे बारक्या पण होता वाद घ्यायला. नुसता ट्रॅक्टर पाहत होता. ऋषी आपण काय बघितलं रे? आपण काय बघितलं? लेटके वाटायला सकाळ काय गेलं पाण्यात चालू गेली ट्रॅक्टर. हैं? ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. हा धूळ एवढी कमी राहायचं. वांगा आणि शिमला मिरची. उद्या येतो. काय रे? वांगा आणि शिमला मिरची. काय रे? काय तुझा? अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? आहे अशीच आहे. बोचायला झालं काय? लाल झाली. तुला बोचा लाल झालाय. हे मग आजची चाय कोण पाचते? शेवटची चाय कोण पाचते? अरे बोला. त्याला चहा पाठवतो. चला आजची चाय शेवटची चाय आपल्याकडून ऋषी दादाकडून आहे. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. थँक्स. ड्रायव्हरचे बोचे चुकले बरं गाडी चालू. हा अरे तुला बोचत आहे तो विषय संपला तुझा. तुला बोचत नाही तो विषय संपला तुझा. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. तुला दाखवतो इकडे. तू बोलतो ना बाईकचा प्रवास कसा आलाय भावा. बाईकचा प्रवास असेल ना मला वाटते आता थोडा वेळ बसला घरी पत्रावर माझा एवढा टाइम झालाय. नजीक तर खाली जॅकेट घेतलं लेट मी घातले ते पण असतं. चहा मला अरे चहा अरे तुमच्या ह्याच्या मला चहा कोण देणार? हाच माझा खरा मित्र भावा. माझा भाऊ माझा मित्र भावा. थँक्स. बोल ना आज बोट का गाते वाजा टाकतो काय?